म्हणतात. तदनंतर भगवान परमात्म्याचा दुसरा अवतार झाला तो वराह रूप अवतार आहे. भगवान परमात्मा ऋषी सर्गामध्ये देवर्षी नारदांच्या रूपाने त्यांचा तिसरा अवतार झाला. चौथा अवतार भगवान परमात्म्याचा नरनारायणाच्या स्वरूपात झाला. त्यानंतर भगवान परमात्म्याचा पाचवा अवतार झाला तो कपिल महामुनींचा अवतार झाला, जो की कर्दम ऋषी आणि देवहूतीच्या पोटी जन्माला आले. तदनंतर भगवान परमात्म्याचा पाचवा अवतार कपिल महामुनींचा झाला. त्यानंतर सहावा अवतार येतो तो भगवान श्री दत्तात्रयांचा, जो की अत्रि ऋषी आणि माता रसूयेच्या पोटी झाला. त्यानंतर भगवान परमात्म्याचा जो सातवा अवतार आहे तो यज्ञ अवतार आहे. ऋषभदेवांच्या रूपाने भगवान परमात्म्याचा पुढचा अवतार होत आहे. ऋषभदेवाने आपल्या सर्वांना माहिती आहे, चालता चालता एका पर्वतावरती मूलभूत झाला तो म्हणजे पृथ्वी अवतार. तदनंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो म्हणजे मत्स्य अवतार आहे. त्यानंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो कासवाच्या रूपाने आलेले कच्चे अवतार आहेत. त्यानंतर भगवान परमात्म्याचा वराह रूपातला अवतार आपल्या सर्वांना माहित आहे. हिरण्याक्षाच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने वराह अवतार स्वीकारला. वराह अवताराच्या नंतर भगवान परमात्म्याने त्या हिरण्यकशिपूचा वध करण्याकरता नरसिंह अवतार स्वीकारला. भगवान परमात्म्याच्या नरसिंह अवताराच्या नंतर बळीराजासाठी भगवान परमात्म्याने एक अवतार स्वीकारला, त्याचं नाव आहे वामन अवतार. तदनंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो म्हणजे परशुराम अवतार. परशुराम अवताराच्या नंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो म्हणजे व्यास अवतार, जे की 17व्या अवतारामध्ये पराशर ऋषी पासून सत्यवतीच्या पोटी ज्यांचा जन्म झाला होता तो व्यास अवतार आहे. तदनंतर भगवान परमात्म्याने अवतार धारण केला तो म्हणजे राम अवतार, श्रीराम अवतार. आणि त्यानंतर भगवान परमात्म्याचा अवतार होणार किंवा अवतार झाला तो म्हणजे भगवान कृष्णकन्हैयाचा अवतार. तसं तर काही जण बलदेवांचा सुद्धा एक अवतारच म्हणतात, कृष्ण परमात्म्याचा अवतार. आणि त्यानंतर बुद्धावतार हा सुद्धा अशा एक 24 अवताराची कथा शुभदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. पण परीक्षित महाराज गुरुदेवांना विनंती करतात, एवढ्या घाईघाईत सगळ्या अवताराचं सांगितलं आमच्या लक्षात कसं राहील, मग मला आता एका अवताराची कथा विस्ताराने सांगा. एक अवतार, एका अवताराची चरित्र कथा मला श्रवण करायची आहे. सर्वात पहिल्यांदा भगवान परमात्म्याच्या अनेक अवतारापैकी थोडीशी विस्ताराने कथा पाहायला सापडते, ते म्हणजे कपिल अवताराची कथा आहे. कपिल महामुनींचा जो हा अवतार आहे तो भगवान परमात्म्याचा पाचवा अवतार आहे. पाचव्या अवताराची कपिल महामुनींची मी चरित्र कथा आपल्या पुढे ठेवणार आहे. कोण आहेत कपिल महर्षी, कुठे जन्माला आले, कोणाच्या पोटी जन्माला आले, काय जन्माला आले, ही सर्व चर्चा आपल्याला करायची आहे. पण एकदा कपिल महामुनींचं प्राकट्य करण्याकरता किंवा त्यांचं स्मरण करण्याकरता 1-2 मिनिट सर्वांनी मनसोक्त अगदी मनातनं भजन केलं पाहिजे, संकीर्तन गायलं पाहिजे. आणि लगेच कपिल महामुनीच्या चरित्राकडे आपण वळणार आहोत. मोठ्या प्रेमाने सर्वांनी संकीर्तन करायचं आहे. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम।
प्यार से बोलना पड़ेगा, राधे राधे. आवाज नाही आला. राधे राधे. महिला मंडळ थोडं थांबा जरा, पुरुषांचा आवाज ऐकू द्या. राधे राधे. तुम्ही थांबा, तुमचा आवाज. राधे राधे. कोणाचा आवाज भारी? हा बोला बोला. बरं तुम्ही सांगा बरं कोणाचा. बरं एकदा आणखीन एकदा. पुरुष मंडळी राधे राधे. तुम्ही थांबा. राधे राधे. कोणाचा आवाज मोठा? बोला. महिलांचा. कसं काय मोठा? आपली माणसं इकडच पांगत राहिले. कुठे असंच आहे मला. मुंग्या सगळ्या एक आहेत, मुंगळ्याचा काही वेळच नाही. चला काही काय सण आहेत आज पुरुष मंडळी एवढे तरी दिसतंय, जरा बरं वाटलं मला. आज जरा असं जरा राहा बरं का. हे आपल्या जातीची माणसं जरा जास्त असली की मला बरं वाटतंय, दुसरं काही नाही. जरा जातीचा अभिमान यांचं जास्त असलं की दबाव येतो जरा आमच्या. प्यार से बोलना पडेगा. राधे राधे. भगवान परमात्म्याने मनू आणि शत्रुपाला सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. पुढे पंच महाभूतात ही सगळी तत्व जड होती. मनू आणि शत्रुपा सृष्टी विस्तार करायला लागली. सृष्टी विस्तार करत असताना मनू आणि शत्रुपांना 2 मुलं झाले आणि 3 कन्या झाल्या. नाव लक्षात ठेवा. आता एक कथा सुरू झाल्या बरं का. 2 मुलं आणि 3 मुली, 2 पुत्र आणि 3 कन्या. एका मुलाचं नाव आहे प्रियव्रत, दुसऱ्याचं नाव आहे उत्तानपाद. 3 कन्या आहेत. एक कन्या आहे अकोती, दुसरी आहे प्रसूती आणि तिसरी आहे देवहूती. या अकोतीचा विवाह झाला रुचिशी ऋषी सोबत, प्रसूतीचा विवाह झाला दक्ष प्रजापती सोबत, आणि प्रसूती आणि दक्ष यांची सती नावाची कन्या ही भगवान शंकराला दिली होती. म्हणजे प्रसूती ही नात्याने महादेवाची सासू आहे. नाते लक्षात घ्या. अकोती, प्रसूती आणि देवहूती. अकोतीचा विवाह रुचिशी ऋषी सोबत, प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती सोबत आणि देवहूतीचा विवाह व्हायचा बाकी होता. इकडे कर्दम नावाचे एक साधू होते. कर्दम नावाचे एक महापुरुष होते. त्याने अनेक दिवस भगवान परमात्म्याची साधना केली. अनेक दिवस भगवान परमात्म्याची साधना केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले, समोर उभे आहेत. आणि भगवंतांनी कर्दमाला विचारलं काय हवंय सांगा. कर्दम या शब्दाचा अर्थ आहे कर आदि कदम, ज्याने इंद्रियाचं दमन केलं. जो इंद्रियाचं दमन करतो तो कर्दम. आणि ज्या मुलीचा विवाह व्हायचा बाकी होतं तिचं नाव होतं देवहूती. थोडं लक्ष देऊ नाही का. अकोती, प्रसूती आणि देवहूती. कोण होती? बोला बोला. कोण होती? कोण होती? अहो ती देवच होती ना. काय सुंदर नाव आहेत महाराज. एवढी चांगली नावं आमच्या धर्मग्रंथात आहेत, तरी सुद्धा लोक सिनेमातले नटी आणि हिरोईनचे नाव आमच्या लेकरांची ठेवतात. हे आमच्या धर्माचं दुर्दैव आहे. सिनेमातल्या हिरो हिरोईनचे नाव आपल्या लेकरांची ठेवण्यापेक्षा आमच्या रामायणातली भागवतातली नावं आपल्या लेकरांची ठेवा. तुमच्या जीवनाचं सोनं नाही झालं तर विचार पाहिजे बाप. आणि लेकराचं नाव जर देवाचं ठेवलं तर काय होतंय मी 6व्या स्कंदात अजामेळ चरित्र सांगणार आहे. मग कळेल तुम्हाला. अजामेळाने काही केलं नव्हतं. मुलाला हाक मारली होती. मुलाच्या हाक मारता मारता भगवंताचे दूत आले, त्याला घेऊन गेले. लेकराची नावं जरा चांगली ठेवा गड्या. तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो. आपल्या लेकराची नावं जरा चांगली ठेवा. आणि ज्या लोकांची मायबापाने देवाची संतांची नावं ठेवली ना, त्यांनी थोडं बाकीच्याला लाजा अगर न लागा, पण लाजा पण निदान नावाला तरी लाजा. आमचं दुर्दैव सांगू का, एखाद्याचं नाव जर ज्ञानेश्वर असेल तर गावातली सगळी माणसं त्याला माऊली म्हणतात. काय म्हणणं तुमचं बोला. ज्ञानेश्वर नाव असलं ना माऊली म्हणतात सगळं. काय माऊली, काय माऊली म्हणतात. माऊली कुठं आहे? फाट्यावर लोळत पडलाय. काय वाटत असेल ते माऊलीला. अरे माऊलीचं नाव धारण जर तुम्ही करत असाल, ज्ञानोबाऱ्यासारखं आचरण जर तुमचं नसेल, तुम्ही जर व्यसन करत असाल तर तो नावाचा फार मोठा अपमान आहे. म्हणून माझी विनंती आहे, मायबापाने लेकराची नावं चांगली ठेवा. आणि ज्यांनी आपलं नाव चांगलं ठेवलं त्यांनी नावानुसार वागलंही पाहिजे. आता आमच्या गावात एक शांती आहे. इथं ऐकणे मला माहित नाही. अख्ख्या गावाला भांडून बीट आणतील, तिचं नाव शांती. काय उपयोग आहे त्याच्या त्या शांतीला? गावाला कंटाळा आणला, अख्खं गाव वैतागलं, तिचं नाव शांती. आमच्या गावात एकाचं नाव आहे धनपाल. दररोज भाकरीचा पत्ता आहे सगळा ठण ठण पाल आणि नाव धनपाल.
कुठंतरी आपल्या नावाचा विचार केला पाहिजे, नावानुसार आपण आचरण केलं पाहिजे. काय सुंदर नाव आहेत मला, देवहूती. या देवहूतीचा विवाह व्हायचा बाकी होता. कर्दम ऋषीने अनेक दिवस साधना केली, भगवान प्रसन्न झाले, विचारलं काय पाहिजे. कर्दम ऋषीने देवाला हात जोडले, सांगितलं भगवान मुझे एक बीवी चाहिए. देव म्हणले पागल झालास काय, बायको मागतोस. अरे माझा स्वीकार होण्याकरता, मी मिळण्याकरता अनेक लोकांनी प्रपंचाचा त्याग केला, वनात जाऊन तपश्चर्या करायला लागले, मी त्यांच्या स्वप्नात जायला तयार नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्यानं पवते त्याच्या दारवंटाव. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार समाधी अशा अष्टांग योग मार्गाने निघालेल्या लोकांच्या स्वप्नात जायला मी तयार नाही. उलट काय झालं, योग साधना करणाऱ्या लोकांच्या जीवनात दुःख झालं. माऊली लिहितात, जे योगाची वाटा निघाली का सुबटा, त्या दुःखाची वाटा भागा आली. योग साधनेच्या मार्गाने गेलेल्या लोकांना त्रास होतो, पण तरी मी त्यांच्या स्वप्नात जायला तयार नाही. आणि मी आज तुझ्या पुढे उभा आहे, तुला विचारलं काय हवा आहे, तर तू म्हणतोस बायको पाहिजे. थोडा विचार कर. बसा आजी, बसा 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 बसा, लवकर बसा. प्यार से बोलना पडेगा, राधे राधे. अरे मी तुझ्या समोर आहे आणि तू मात्र बायको मागतोयस, पत्नी मागतोय. थोडा विचार करा. आता कर्दम ऋषी देवाला बोलायला लागले, भगवान मुझे बीवी चाहिए, मला पत्नीच हवी आहे. मी पुन्हा पुन्हा विचार करून हे मी तुम्हाला मागतो आहे. भगवान म्हणले, राजा कर्दम ऋषी थोडासा विचार करा, पुन्हा पुन्हा विचार करा, फेर विचार याचिका दाखल करा. कपिल मुनीने सांगितलं, हे बघा, निंदंती निपुणः यद्वास्तवंतो लक्ष्मी समाविशतो गच्छन्तो ऐथेष्टम तद्देव मरणवस्तु युगांतरे वा न्यायात्पथो न प्रविचलन्ति पदम युगाम न धीराः. मी माझ्या विचारापासून, माझ्या निर्णयापासून पाऊलभर सुद्धा ढळणार नाही. मला चांगली बायकोच पाहिजे. पुन्हा भगवान म्हणायला लागले, अरे थोडा विचार कर. आता कपिल मुनी, माफ करा, कर्दम ऋषी देवाला बोलायला लागले, भगवान तुम्ही का असं म्हणताय पुन्हा पुन्हा विचार करा. सांगू का देवा, ज्यांच्या जीवनामध्ये चांगली बायको मिळाली, ज्यांच्या जीवनामध्ये चांगली पत्नी मिळाली, त्यांचा परमार्थ शेवटपर्यंत सिद्धीला गेला. आणि ज्यांच्या जीवनात चांगली पत्नी मिळाली नाही, त्यांच्यासारखं दुःखी जीवन जगात दुसरं कोणाचं नाही. हे सांगू का तुम्हाला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमची पत्नी चांगली आहे, तुम्हाला परमार्थ करू देते, म्हणून तुम्ही भागवताला आला. नुसतं उद्या हे म्हणू द्या कसं जातं भागवताला तुमची भक्ती मिळल्यावर काय हिंमत आहे तुमची इकडे यायची. यांचं योगदान आहे महाराज, अगदी योगदान. तुम्ही जर अन्नदानाची पंगत दिल्यानंतर बायकोला जर विचारलं अन्नदानाच्या गावाला पंगत द्यावी वाटते, तिने जर नाही म्हटल्यानंतर हे काही पुरुषाची हिंमत नाही मला. ते म्हणते द्यायची इच्छा आहे तुमची, देऊन टाका, मी तुमच्या पाठीशी. ज्यांच्या जीवनात चांगली पत्नी मिळाली, खरोखर त्यांचा परमार्थ सिद्धीला गेला. आता कर्दम ऋषी देवालाच भागवत सांगायला लागले, देवालाच लेक्चर द्यायला लागले. ऐक म्हणले, देवा तुला 2-3 प्रसंग सांगतो. आपण जे रामायण लिहितो, रामायणाच्या वेळेला तुळशी रामायणाने लिहिलेला रामचरित्र मानस नावाचा हा ग्रंथ आपण लिहितो, ऐकतो, वाचतो किंवा आपण आधाराला घेतो. तुळशीदासांचं जीवन आपण पाहिलं आहे. तुळशीदासांच्या पत्नी जेव्हा माहेरी गेल्या त्यावेळेला एवढं प्रेम पत्नीवर, एवढं प्रेम. आणि असलं पाहिजे का नसावं महाराज, बायकोवर प्रेम, बायकोवर प्रेम असलं पाहिजे, प्रेमही केलं पाहिजे. पत्नी माहेरी गेली आणि माहेरी गेलेल्या पत्नीची आठवण झाली. तुळशीदासजी पत्नीला भेटायला निघाले, कुठलाच विचार नाही केला. भेटायला निघाल्यानंतर प्रचंड मोठा पाऊस सुरू होता. आकाशात विजांचा कडकडाट, भयानक असा पाऊस सुरू झाला. पण तुळशीदासांनी त्याचा विचार नाही केला. पाऊस आला, भिजत गेले. एवढा भयान पाऊस, नदीला पूर आला, पोहत पोहत जायला लागले. पोहत जात असताना त्यांना एक लाकडाचा ओंडका सापडला, त्यावर ते बसले आणि त्या आपल्या पत्नीच्या घरापर्यंत पोहोचले. रात्रीच्या 12-1 वाजता जेव्हा तुळशीदासजी आपल्या पत्नीपर्यंत पोहोचतायत, पत्नीपर्यंत पोहोचल्यानंतर पत्नीने विचारलं, का हो मालक, एवढ्या अंधारामध्ये खालच्या मजल्यात पाणी आहे, वरच्या मजल्यात तुम्ही आलात, कसे वर चढलात सांगा. तुळशीदासाने सांगितलं, तू दोरी बांधलेली होती ना, त्या दोरीला धरून मी वर आलो. जेव्हा कंदील, दिवा, बॅटरी घेऊन जाऊन तिथं पाहिलं तेव्हा लक्षात आलं ती दोरी नव्हती, तो एक सर्प होता. सर्पाला, सापाला लटकून तुळशीदासजी वर पोहोचले. आई साहेबांनी पुन्हा विचारलं, मालक माझ्यासाठी तुम्ही सापाला लटकून वर आलात? तुळशीदासजी म्हणले, होय. बरं, एवढ्या मोठ्या पुरातून तुम्ही कसे आलात? तुळशीदासाने सांगितलं, एक लाकडाचा ओंडका मला सापडला आणि त्याचा आधार घेत मी आलो.
जेव्हा कंदील उजेड घेऊन पाहिलं तेव्हा तो लाकडाचा ओळखा नव्हता, तो एका मेलेल्या माणसाचं प्रेत होतं. आपल्या भाषेमध्ये ते मड होत. एका प्रेताचा आधार, एकाचा सापाचा आधार घेऊन मी तुझ्यापर्यंत पोहोचलो. आईसाहेबाच्या मुखातून एकच शब्द निघाला, मालक माझ्यावर एवढं प्रेम करताय, माझ्यावर एवढं प्रेम करताय, एवढं प्रेम जर तुम्ही देवावर कराल तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं एकच वाक्य पत्नीने उच्चारल्याबरोबर तुळशीदासांच्या जीवनामध्ये बदल झाला आणि रामायणासारखा ग्रंथ आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी मिळाला. माहिती बायकोच्या एका शब्दाने जीवन बदललं. एका शब्दाने आणखी पुढे बोलू का, यांच्या एका शब्दाने घराच्या वाटण्या झाल्या नाही का? नाही का झाल्या? यांची ताकद काय साधी नाही, यांचा नादच करायचा नाही महाराज. या एवढ्या धाडशी असतात. सांगू पुढे, आमच्याकडे घरात जर नवरी आणायची असेल, म्हणजे मुलगी जर आणायची असेल, 500 माणसं न्यावे लागतात कमीत कमी वराडाला. 500 माणसं इकडून जातात, 500 माणसं तिकडून. ती फक्त एकटी आली तर करवली, नाही तर ती बी येत नाही. कळलं का? इकडून 500 आणि तिकडून ती एकटी, म्हणजे 500 जणांना तोंड देणारी काय साधी मूर्ती असेल. म्हणून यांचा नाद करायचा नाही, लक्षात ठेवा. यांनी जर ठरवलं ना चांगल्याला बिघडू शकतात, आणि यांनी जर ठरवलं ना कितीही बिघडलेल्या मालकाला सुधारू शकतात. आणि यांनी फक्त नुसतं ठरवावं, उद्या भागवताचा मंडप माणसानेच भरला पाहिजे. तुमची काय हिंमत आहे इकडे तिकडे करायची? तुमच्या पाया पडतो, ठरवा बरं. उद्या माणसं जरा गोळा करून आणा. तुमच्या मालकाला म्हणा उद्या इथं दिसला तर बरं आहे, बरं का, असा धाक लावला पाहिजे. चला, ज्यांच्या जीवनामध्ये चांगली पत्नी मिळाली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. ज्यांच्या जीवनामध्ये भ्रष्ट किंबहुना क्रोधायमान करणारी सारखी कर्कश पत्नी मिळाली, ते माणसं म्हणतात कुठून याच्यात पडलो कोणास ठाऊक. आणखी पुढे सांगताय का, वाचस्पती मिश्रा नावाचे एक दक्षिणेतले साधू होते. वाचस्पती मिश्रांनी लग्नाच्या 5व्या दिवशी शंकर भाष्यावर टीका लिहायला सुरुवात केली. लग्नाच्या 5व्या दिवशी, आपल्याकडे लग्नाच्या 5व्या दिवशी लोक हनीमूनला जातात, बरोबर आहे. आमची लोक हनीमूनला जातात, पण वाचस्पती मिश्रांनी 5व्या दिवशी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्या ग्रंथ लेखनाचं काम 5व्या दिवशी सुरू केलेलं काम 36 वर्ष चालू होतं. 36 वर्ष 36 वर्ष मालकाने लेखन करावं. आणि त्यांनी लेखन करत असताना वाचस्पती मिश्राची पत्नी होती, त्यांनी तो जो दिवा होता ना, त्या दिव्याला असं तेल टाकावं, दिव्याची काजळी काढावी, का मध्ये दिवा शांत होऊ नये म्हणून. 36 वर्ष लेखन चालू होतं. आणि 36 वर्षाच्या नंतर वाचस्पती मिश्रा जेव्हा त्या दिव्याची काजळी काढत असताना, ते दिव्याला तेल टाकत असताना कोणीतरी स्त्री पाहिली. वाचस्पती मिश्राने तिला विचारलं, हु आर यू, आप कोण आहात, कोण आहात आपण, आप कोण हो. त्या माऊलीने हात जोडले, सांगितलं, मालक मी तुमची पत्नी आहे. 36 वर्षापूर्वी तुमचा आणि माझा विवाह झालाय. तुम्ही लग्न झाल्याबरोबर एवढं चांगलं धर्मकार्य हातात घेतलं, धर्मकार्याला आडवं येण्यापेक्षा धर्मकार्याला सहकार्य करावं म्हणून मी प्रामाणिकपणे दिव्याला तेल टाकण्याची आणि काजळी काढण्याची सेवा केली. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा. वाचस्पती मिश्रांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगायला लागले, वाचस्पती मिश्रा खरोखर मी नशीबवान आहे, मला तुमच्यासारखी पत्नी मिळाली. बरोबर आहे का? तुमच्यासारखी पत्नी जर मिळाली नसती तर एवढं मोठं कार्य मी पूर्ण करू शकलो नसतो. आणि तुमच्यामुळे हा ग्रंथ पूर्ण झाला. म्हणून हा ग्रंथ जरी मी लिहित असलो तर या ग्रंथाला मी तुमचं नाव देणार आहे. त्या ग्रंथाला आपल्या पत्नीचं नाव दिलं. त्या ग्रंथाचं नाव आहे भामती टीका. भानामती टीका नाही, भामती टीका नावाचा ग्रंथ आहे, जो की वाचस्पती मिश्राने लिहिला. हे कशासाठी सांगतोय का, ज्यांच्या जीवनामध्ये चांगली पत्नी मिळाली त्यांचं आयुष्य सोन्यासारखं होतं. पण कधीतरी पुरुष मंडळी तुमच्या पाया पडतो, हात जोडून आपल्या बायकोला म्हणत जा, तुझ्यासारखी बायको मला भेटली, माझ्या आयुष्याचं सोनं झालं, असं म्हणून कधीतरी माया करत जा. या तुम्हाला परमार्थ करू देतात म्हणून तुमचा परमार्थ जिवंत आहे माय बाप. नाहीतर आपलं ठरलेलं असते, तुझं काही खरं नाही, तुझं असं नाही, ते मध्ये खायचं तर. चांगली पत्नी ज्यांच्या जीवनामध्ये मिळाली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून कर्दम ऋषी बोलायला लागले, देवा मला चांगली पत्नी हवी आहे की जेणेकरून मी माझा परमार्थ जिवंत ठेवू शकेन. मी माझा परमार्थ आणखीन याही पेक्षा वाढवू शकेन. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता काय हा बदलत नाही.
भगवंताने त्याला सांगितलं ठीक आहे, लवकरच तुझा विवाह होईल, काळजी करू नको. तिथून भगवान परमात्मा कर्दमाकडनं निघाले आणि थेट मनू महाराजांच्या आश्रमात आले. मनू महाराजांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या मनू आणि शत्रुपाला सांगितलं, मनू महाराज, तुमची ही जी छोटी लहान कन्या आहे, छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे देवहूती. या देवहूतीसाठी मी चांगला वर शोधला आहे, चांगला नवरदेव शोधला आहे. तुम्ही देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी सोबत करून द्या. म्हणजे सोयरीक जमवण्याचं, स्थळ सुचवण्याचं काम कुणी केलं? बोला. हा, झोपले का काय? कुणी केलं? स्थळ सुचवण्याचं, सोयरीक जमवण्याचं. तो मुलगा मी पाहून ठेवलाय, तुमची मुलगी त्यांना द्या, असं कोणी सांगितलं? बोला ना. देवाने सांगितलं. देवाने कर्दमाला सांगितलं. कर्दमाला शब्द दिला आणि भगवान परमात्मा आले मनू महाराजाकडे. आणि भगवान परमात्म्याने म्हणजे देवाने मनू आणि शत्रुपाला सांगितलं, तुमची मुलगी द्या. म्हणजे स्थळ सुचवण्याचं, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सोयरीक जमवण्याचं काम देवाने केलं. बरोबर आहे? ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? सोयरीक जमवण्याचं काम कोणी केलं? बोला बोला. देवाने. मग सोयरीक जमवणारा कोण? बोला बोला, मोकळ्या मनाने बोला. सोयरीक जमवणारा देव. सोयरीकी जमवणारा जर देव असेल तर जमलेल्या मोडणारा नक्कीच राक्षस आहे. गोष्ट लक्षात ठेवा. जुन्या काळात ही जुनी माणसं होती ना महाराज, पाहुण्या रावळाकडे जायची, याचा मुलगा काय शिकला, त्याची मुलगी काय शिकली म्हणायचे, 2-4 दिवस मुक्कामी राहायचे, सगळा पत्ता काढायचे आणि सोयरीकी जमायच्या. आताच्या काळामध्ये सोयरीकी जमवायला कोणाला वेळ नाही. माझ्या गावात 25 तसेच आहेत. माझ्या नाही, सगळ्या गावागावात हीच परिस्थिती आहे. का? सोयरीक जमवणारे माणसं नाही. सोयरीक जमवणं हे पुण्याचं काम आहे. तुमच्या पाया पडतो जुनी माणसं, पुरुष मंडळी, जमवता आली तुमच्या आयुष्यात एखादी सोयरीक जमली तर जमवा. जमवा, चांगलं काम आहे. फक्त पाया पडतो. फक्त एक अट असली पाहिजे, मुलगा आणि मुलगी माळकरी असले तर जमवा, नाहीतर असेच राहिले तरी चालते. एखाद्या पेताड, एखाद्या व्यसनाधीन झालेल्या पोराची जर सोयरीक जर तुम्ही जमवली तर ती मुलगी, तिची माय आणि तिचा बाप तुम्हाला आयुष्यभर शाप देत असतो. व्यसनाची आहारी गेलेल्या मुलांच्या सोयरीके जमवायच्या नाहीत. आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याला परमार्थाचा छंद आहे, जो वारी करतो ना, असू द्या गुंठाभर जमीन असेल, असू द्या एकरभर जमीन, पोटभर खाल्ल्याशिवाय राहणार. आणि व्यसनाच्या आहारी गेला, भरपूर प्रॉपर्टी आहे, दररोज रिक्षा करून उचलून आणावं लागतं. काय जाळायची का त्याची श्रीमंती? श्रीमंत पोरांच्या सोयरीकी करण्यापेक्षा संस्कारित मुलांच्या सोयरीकी करा. हे सुद्धा पुण्याचं काम आहे. हेही भागवतातून आम्ही शिकलो पाहिजे. भगवान परमात्मा तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी मनू महाराज शत्रुपा देवी आपल्या कन्येला घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमात आले. थोडं लक्ष द्या. म्हणजे माय बाप मुलीला घेऊन नवरदेवाच्या घरी आले. म्हणजे आमची सनातन संस्कृती, पूर्ण जुनी संस्कृती एवढी प्रगल्भ होती, ज्या मुलीला तुम्हाला ज्या घरात द्यायचंय ते घर मुलीला अगोदर दाखवलं पाहिजे. पुन्हा कशाला मला गरीब घरात दिलं म्हणून तक्रार. त्या मुलीला घेतलं आणि त्या मुलाच्या घरी नेलं. आश्रमामध्ये गेल्यानंतर आता मनू महाराज आहे, शत्रुपा देवी आहेत आणि देवहूती कन्या आहे. तिघेजण दरवाजात उभे आहेत. आवाज दिला. कर्दम ऋषींच्या लक्षात आलं का आपल्याकडे कोणीतरी पाहुणे आहेत. आल्यानंतर कर्दम ऋषी दरवाजात आले, त्यांचं स्वागत केलं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर शहाण्या माणसाने दरवाजात उभं राहावं. आणि जोपर्यंत घरातला माणूस आपल्याला आत या म्हणत नाही तोपर्यंत घरात प्रवेश करू नये. आमची येडपट माणसं डायरेक्ट स्वयंपाक घरात जाऊन बसतात. हे पागल आहे समजा. डायरेक्ट कधी कोणाच्या घरात प्रवेश करायचा नसतो, दरवाजा थांबायचं असतं. कर्दम ऋषी दरवाजात आले, प्रणाम केला, नमस्कार केला. जुन्या काळातली संस्कृती बी चांगली होती महाराज. दरवाजात माणसं यायची, अशी रामराम करायची. फार जवळचा मित्र असेल तर कडकडून मिठी मारायची. पुन्हा नंतर घरातली माणसं दरवाजात आली, रामराम करायला लागली. नंतर काळ बदलला. लोकांना दरवाजात येऊन रामराम करायची जरा लाज वाटायला लागली, म्हणून त्यांनी ती दरवाजावरच रामराम करणारी बाई उभा केली. नंतर ती बाई बी गेली. दरवाजावर शब्द आले, सुस्वागतम. आपण तेवढंच वाचायचं, पुढे जायचं. नंतर तेही वाक्य गेलं, तेही शब्द गेला. आता पुढे आलाय वेलकम. आता ते बी गेलं दरवाजाच्या पुढे. आता नवीनच पाट्या आल्यात, कुत्र्यापासून सावध राहा. आतल्या का बाहेरच्या मला नाही माहिती. जुन्या काळातली माणसं फार प्रेमळ होती महाराज.
कर्दम ऋषी दरवाजात आले, त्यांचं स्वागत केलं, तिघांनाही आतमध्ये बोलावलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. तिघांचं स्वागत झालं. तिघांना बसण्यासाठी आसन टाकलं. पुन्हा ऐका, तुम्ही कोणाच्याही पाहुण्याकडे गेल्यानंतर त्या पाहुण्याने ठरवलेलं असतं की कोणाला कुठे बसवायचं. ठरलेलं असतं महाराज. एखादा वयोवृद्ध मोठा माणूस असेल तर त्याला गादी टाकलेली असते, बाकीच्यांना स्वतंत्र टाकलेले असतात, किंवा एखाद्याला खुर्ची असते. त्या घरधण्याने त्या घर मालकाने सर्वांना ठरवलेलं असते कोण कुठे बसणार. मनु महाराजांनी 3 आसनं टाकली होती. एक आसन होतं कर्दम ऋषीने 3 आसन टाकली होती. एक आसन होतं मनु महाराजांसाठी, दुसरं आसन होतं शत्रुपा देवीसाठी, आणि तिसरं आसन होतं नवरीसाठी म्हणजे देवहूतीसाठी. पहिल्या आसनावर मनु महाराज बसले, दुसऱ्या आसनावर शत्रुपा देवी बसल्या, पण तिसरं आसन होतं देवहूतीसाठी. देवहूती मात्र त्या आसनावर बसत नाही बसत. का बसत नाही? याचं कारण असं आहे, देवहूती असा विचार करते. ऐका सर्व माता मौल्यांनो, महिला मंडळ ऐका जरा. देवहूती असा विचार करते, हा होणारा माझा पती आहे. होणारा झालेला नाही, हा होणारा माझा पती आहे. आणि या होणाऱ्या पतीने हे आसन टाकले, म्हणजे होणाऱ्या मालकाने टाकलेल्या आसनावर बसण्याचा अधिकार मला नाही. कळलं ना? ऐकताय ना तुम्ही? मालकाने टाकलेल्या आसनावर बसण्याचा सुद्धा अधिकार स्त्रियांना नाही. मालकाने केलेला चहा पिण्याचा तर अजिबातच नाही. मालकाने आसन टाकावं आणि त्यावर मी बसावं हे धर्मव्यवस्थेला मान्य नाही. देवहूती बसत नाही. पुन्हा कर्दम ऋषीने तिच्याकडे पाहिलं, तिला इशारा केला, बाईची बसा. न बोलता सुद्धा बऱ्याच गोष्टी इशाऱ्याने करता येतात. काही काही माणसं कथेतून सुद्धा इशाऱ्याने उठून येतात. इशारों पे बहुत कुछ होता है. कर्दम ऋषीने इशारा केला, बाईची बसा. देवतेने सांगितलं नाही बसणार. का बसा? का बसत नाही? आम्ही भगवतकरांना विचारलो, शुकदेवाचार्य काय विचारलो, का बसत नाही? याचं कारण आहे, देवहूती विचार करते, मालकाने आसन टाकले. आता कर्दम ऋषींनी आज्ञा दिली बसा. आता देवहूतीच्या समोर प्रश्न पडला, बसावं तर मालकाने आसन टाकले, नाही बसावं तर आज्ञेचा भंग होतोय, काय करावं? देवहूती मध्ये हुशार होती. तिने उजवा हात त्या आसनावर ठेवला आणि आसनाच्या खाली बसली. म्हणजे मालकाचा आदेशही पाळला आणि मालकाची मर्यादाही सांभाळली. काय हुशार असे ती देवहूती. आता देवहूती समोर बसली. मनु महाराज कर्दम ऋषींना बोलायला लागले, कर्दम ऋषी, ही माझी कन्या आहे आणि या कन्येचा विवाह आपल्याशी करावा असं भगवंतांनी आम्हाला सुचवलेलं आहे. त्यानुसार माझी ही जी कन्या आहे त्या देवहूती नावाच्या माझ्या कन्येचा आपण स्वीकार करावा, हिच्याशी आपण पाणीग्रहण करावं. कर्दम ऋषी म्हणले, हो मी लग्नाला तयार आहे, मला विवाह करायचा आहे, पण माझी एक अट आहे. आता बैठक सुरू झाली ना. बैठक कोणती अट आहे सांगा? ते म्हणले 10 लाख रुपये हुंडा, 15 तोळे सोनं आणि वसमतच्या मंगल कार्यालयात लग्न करून द्यावं लागेल. काय झालं? जरा चुकल्यासारखं वाटते ना? वाटते की नाही? तुम्हाला वाटत असेल, हो चांगले माणसं कुठं काय असं 10 लाख रुपये 15 तोळे सोनं मागत असतात का? मग भागवतात ऐकायला विचित्र वाटतं, तर मग बैठकीत मागायला कसं विचित्र वाटत नाही? तिथे कशा आपल्याला थोड्या जनाच्या नाही तर निदान मनाच्या तरी का लाजा वाटत नाही, त्याचा विचार केला पाहिजे ना. मी तर क्षमा मागून बोलेन, जनावराच्या बाजारामध्ये एखाद्याचा जनावराचा जेवढा सौदा होतो त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा सौदा जर सोयरिकीच्या बैठकीत होत असेल तर ती सोयरी करता तरी कशाला? म्हणून माझी विनम्र प्रार्थना आहे मायबाप, इथून पुढे लग्नाच्या वेळेची बोलणी जी आहे ना ती सात्विक असावी. फार झालं तर फक्त नवरीच्या बापाला म्हणावं, जी इच्छा असेल ती द्या. नाहीतर काय सांगा महाराज, नवरदेवाचा बाप म्हणायचा माझा बैल मी 5 लाखात विकणार. जरा वाईट वाटतं माझं बोलणं, जरा वाईट वाटायला वाटलंच पाहिजे. असं वाटलं पाहिजे माझ्या डोक्यात दगड घाला, एवढा राग तुम्हाला आला पाहिजे. आमचा राग जरूर आला पाहिजे. फक्त आमचा राग एवढा आला पाहिजे की आमच्या रागाचा परिणाम तुमचं जीवन बदललं पाहिजे. तुम्ही कधीतरी हा विचार केलाय का महाराज? मी 2001 ला माझं नागपूरला डीएड झालं, 2003 ला.
2001 ला माझं ऍडमिशन झालं. त्यावेळेस अनुभव सांगतो. त्यावेळेला नागपूर मधली लग्न बिना हुंड्याची होत होती आणि मंगल कार्यालयाचं भाडं सुद्धा नवरदेव नवरी दोघ जण अर्ध अर्ध देत होते. कधी? 2001 ला. 2025 आहे तरी आणखीन आपला मराठवाडा सुधारला नाही. आणखीनही पोरीच्या बापाकडून हुंडा घेतात, लग्न पोरीच्या बापाकडेच लावायला होता. माझी हात जोड विनंती बरं का, इथून पुढे जाऊ द्या बाकीच्या गावचं काही का असना. जेवढी कथेला मंडळ आली ना, पुरुष मंडळी, माता मावल्या, तुमच्या पाया पडतो गड्या. तुमच्या पोराच्या लग्नात असं काही बोलू नका आणि तुमच्या पोराला बाजारातला बैल बनवू नका, एवढी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. बरोबर आहे? माझी ही कथा ऐकून असं कुणीतरी असं म्हणेल का, मी माझ्या पोराला रुपया सुद्धा हुंडा घेणार नाही, असं म्हणून कुणी हात वर करेल का बरं? एवढ्यापैकी एक जणाची तरी हिंमत आहे का बायकोला न विचारता वर हात करायची? एखादा तरी बहादर असा आहे का एखादा? मी म्हणेल का मी माझ्या पोराला हुंडा घेणार नाही? बायकोला न विचारता असा निर्णय घ्यायची हिंमत आहे का तुमच्यात? असं एखादा तरी बहादर माणूस म्हणेल का माझ्या पोराला हुंडा घेणार नाही? नशीब झालेलीच झाले आहे ना, सगळ्यांचे झालेले आहेत का? बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बरं ठीक आहे, पोरांचे झाले, नाताच्या लग्नात घेणार नाही. पण नाताने तुमचं ऐकलं तर खरं, हे मोठ्या चिंतनाचा विषय. जाऊ द्या, माझी हात जोड विनंती आहे, कृपया सर्वांना विनंती, हात जोड विनंती बरं का. ही जी हुंडा पद्धत आहे ना, थोडीशी बंद करा. तसं तर आता गेलाच म्हणा हुंडा, आता पोरीच भेटलं तर हुंड्याचं काय घेऊन बसा. गेला काळ महाराज. कर्दमऋषी मनू आणि शत्रुपाला असं बोलत नव्हते, मला सफारी ड्रेस पाहिजे, ते काय आणखीन कोणता 3 पीस पाहिजे, हे पाहिजे, ते विशेष नाही महाराज. अरा त्या लग्नामध्ये तर कोण कशासाठी रुसल. मला ते सफारी ड्रेस कुणी आणला याचं आश्चर्यच वाटतंय. सफारी ड्रेस माहितीये का तुम्हाला? एरवी पॅन्टचा कपडा जाड असतो, शर्टचा कपडा पातळ असतो, बरोबर आहे? सफारी ड्रेसचं वैशिष्ट्य काय? त्याच कपड्याचं शर्ट आणि त्याच कपड्याची पॅन्ट. उन्हाळ्यात असं मरणाचं उकडतंय, त्याच्यात ते उकड सफारी ड्रेस, ते उकडून जायचं महाराज. कुणी सफारीसाठी रुसतंय तर कुणी कशासाठी रुसतंय. जाऊ द्या, माझी हात जोड विनंती आहे, कथा ऐकत असताना कुठेतरी हा सुद्धा विचार करा आणि मुलाच्या लग्नामध्ये हुंडा घेऊच नका हा संकल्प आपण केला पाहिजे. हुंडा मुक्त करणं हे शासनाचं काम नाही. हुंडा मुक्तीसाठी नुसते कायदे करून भागत नाही, तर हुंडा मुक्त करण्यासाठी तुमच्या माझ्या सर्वांच्या मानसिकतेतला बदल महत्वाचा आहे. आणि ही मानसिकता आम्हाला भागवताच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून बदलायची, ही बदलली पाहिजे. कर्दमऋषी देवाला म्हणायला लागले, ते येणाऱ्या म्हणून महाराज शत्रुपांना बोलायला लागले, बघा माझ्या एक लग्नाची अट आहे, एक माझी शर्त आहे. म्हणजे कोणती? ती अट जर नवरीला मान्य असेल, मुलीला मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे. म्हणजे कोणती? लग्न झाल्यानंतर फक्त एक मुलगा होईपर्यंत मी प्रपंचात राहणार, एक मुलगा झाल्याबरोबर मी प्रपंच सोडणार आणि संन्यास घेणार. आताच्या पोरींना विचारा बरं, जमल का? देवहूती म्हणाली, आय एम रेडी फॉर मॅरेज, मैं शादी के लिए तैयार हूं. तयार आहे, मान्य आहे मला अट. दोघांचा विवाह झाला. आता तो विवाह जास्त थाटामाटात लावायचा नाही, कारण कृष्णाचं लग्न थाटामाटात लावायचंय, म्हणून हे लग्न छोटे छोटे करावे. आणखी जाता जाता एक वाक्य बोलू. तुमच्या घरात जर 2-4 लग्न होणार असतील तर एक लग्न थाटामाटात करा, बाकीचे लग्न लहान करा. ना तर शेती विकून कर्ज काढून मोठे लग्न करणं यात कुठलाही शानपणा नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कर्दमऋषी आणि माता देवहूती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता कर्दमऋषींनी तिला अट सांगितली होती देवहूतीला, ती अटही मान्य होते. कालांतराने काही कालखंडानंतर कर्दमऋषी आणि देवहूतीला पहिलं अपत्य झालं, म्हणजे पहिलं लेकरू झालं. पहिलं लेकरू झाल्याच्या नंतर लगेच कर्दमऋषींनी आपली वळकटी पिशवी काय असेल ते गुंडाळली पिशवी भरायला सुरुवात केली, निघाले. देवहूतीने विचारलं, कशाची तयारी चालू आहे? कर्दमऋषी म्हणाले, मी लग्नाच्या अगोदर तुला सांगितलं होतं, एक मुलगा झाला की मी संन्यास घेणार, एक मुलगा झाला मी निघालो. देवहूती म्हणाली, तुम्हाला जाता येणार नाही. कर्दमऋषी म्हणले, मी तुला आधीच सांगितलं होतं, माझ्या मायबापाला सांभाळावं लागेल. बरोबर, असं असतं का आपल्याकडे?
ही म्हणते मी तुमच्या मायबापाला अजिबात सांभाळणार नाही. असं नाही, तुमच्याकडे आमच्याकडे सांगत आहे. दोघांचा वाद सुरू झाला. देवहूती म्हणाली तुम्हाला जाता येणार नाही. कर्दवृषी म्हणाले तुला अगोदर सांगितलं होतं तुम्हाला जाता येणार नाही. तुमचा शब्द मला असा आहे, एक मुलगा होईपर्यंत प्रपंचात राहणार, तुम्हाला जाता येणार नाही. कारण मुलगा झाला नाही, मुलगी झालीये. शब्दात पकडलं मला, शब्दात पकडलं. पहिली मुलगी झाली, त्या मुलीचं नाव आहे श्रद्धा. कालांतराने पुन्हा दुसरी मुलगी झाली, तिचं नाव आहे कला. तिसरी मुलगी झाली, तिचं नाव आहे हवीरभू. आणि चौथी मुलगी झाली, तिचं नाव आहे अनसूया. आणि ही अनसूया अत्रि ऋषींना दिली होती. आणि अनसूया आणि अत्रीच्या पोटी भगवान दत्तात्रयाचा जन्म आहे. 6वा अवतार पुढे मला सांगायचं. अशा 1 2 नव्हे तर जवळपास 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्या तरी कधीच कर्दम ऋषींना आणि देवहूतीला चिंता वाटली नाही की माझ्या 9 पोरीचं स्वागत कधी होईल. पण कर्दम ऋषी 9 पोरीचा बाप होते. 9 पोरीचा, ऐकताय ना तुम्ही, 9 पोरीचा बाप. म्हणून माझ्या प्रत्येक भागवतात आज मुलीचा बाप व्हायला कोणी तयार नाही. प्रत्येक भागवतात जर एखादा 9 मुलीचा बाप जर कोणी मला सापडत असेल, मी त्यांचा सत्कार करतो. आपल्या गावात जर असा कोणी 9 पोरीचा बाप असेल तर पुढे या किंवा ओढून उभं राहा, मला त्यांची ओळख करून घ्यायची आहे. का कोणी 9 पोरीचा बाप? बर माय नाही, आता बक्षीस नाही. आता फक्त 9 असले तर मी बक्षीस देत असतो, मानधन देत असतो. बर 8 पोरीचा बाप, 8 आहे का कोणी बाप किंवा आई? नाही. बर 7 आहेत का कोणाला? 7 मुली? उगा हातावर करा, मला बघू द्या कोण आहे ते. नाही. बर 6 कोण असेल तर मला पाहू द्या, फक्त तो पुण्यवान बाप मला पाहायचा आहे. 6 मुली असणार कोणी बाप आहे का इथे किंवा आई आहे का? नाही. बर 5 नाही. 5 वाला कोणी आहे का? 5 वाला कोणी असेल फक्त हात वर करा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? 5 मुली आहेत का तुम्हाला? उभा राहता इथे, थोडस उभा राहा. टाळ्या वाजवा या बाईसाठी. भाग्यवान माया महाराज, भाग्यवान. 5 मुलीची आहे, 5 मुलीची. बसा बसा बसा. 5 मुली आहेत. तुमच्यासारखे नशीबवान नाही महाराज. 5 मुली. सांगू का तुम्हाला, सगळ्यात जास्त प्रेम करणारी मुलगी असते. मला पुढे बोलायचंय. नशीबवान आहात तुम्ही. 5 मुलीचं कन्यादान तुमच्या हातून घडणार आहे. गरीब श्रीमंत लहान मोठं कसंही असू द्या, पण 5 मुलीचं कन्यादान करणारे तुम्ही आई आहात. आहे का एखादा बाप 5 पोरीचा बाप कोणी आहे का? नाही. बर 4 पोरीचा बाप कोणी नाही का? नाही. हा कोण आहेत? वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बाबा उभे राहा, थोडस उभे राहा. नाही, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. नाही, इकडे या तुम्ही. या इकडे या. या या या. नाही या 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 इकडे या 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 इकडे. टाळ्या वाजवा या बहादर बाबासाठी. 4 पोरीचा बाप आहे. या 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 या. 4 पोरीचा बाप. पोरीच्या बापासारखा श्रीमंत बाप नाही. या या बरं या बरं. नशिबवान बाप आहे महाराज. ऐका बाबा, बसा. आता हे सप्ताह सुरू झाल्यानंतर जेव्हा यांच्या किती 4 मुली आहेत ना, किती 4 लेकी जेव्हा येतील ना, 4 लेकी जेव्हा येतील, 4 पोरी आल्यानंतर अख्खं घर भरेल महाराज. साक्षात दिवाळीचा आनंद येईल. काय नशिबवान बाप आहे, 4 पोरीचा बाप आहे.
मी का सत्कार केला, कोणाचा सत्कार करायला रिकामा नाही. आज एका पोरीचा बाप व्हायला माणसं तयार नाहीत. एका पोरीचा एक मुलगी होऊ द्यायला तयार नाहीत. आमची माय, आमचा बाप मुलीला गर्भात मारायला लागले. हा बाप 4 पोरी आहे. तुम्ही नशीबवान. फक्त एक प्रश्न विचारू तुम्हाला, विचारू ना क्षमा मागून. पोरी होऊ द्यायच्या म्हणून झाल्या का पोराची वाट बघत झाल्या? हा 3 पोरं पुन्हा 3 पोरी म्हणजे पोराची वाट बघत नाही झाल्या. मग चांगली गोष्ट आहे बरं काय. झाल्या 3 पोरी आहेत, 3-4 मुलीचा बाप आहे. नशीबवान आहे. एक सांगू तुम्हाला, ऐका. जाता जाता एक वाक्य बोलणारे वेळ संपत आली आहे माझी. पोराचे बाप जरूर व्हा, पण पोराचे बाप होत असताना तुम्ही मुलीला कधी मारू नका. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. नका मारू बरं, नका हो मारू. ओ सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार. तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार. आई मला कोण वाचवणार, कोण वाचवणार. तुझ्या बिना जन्मासी मला कोण तुझ्या बिना जन्मासी मला कोण घालणार. तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे मुली सारे नाक मोडणार ग, मुलगी आहे मुली सारे नाक मोडणार. मुलगी आहे मुली सारे नाक मोडणार. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे मुली सारे नाक मोडणार. मुलगी आहे मुली सारे नाक मोडणार. आई मला कोण वाचवणार, आई मला कोण वाचवणार. तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार. आई मला कोण वाचवणार, आई मला कोण वाचवणार. तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण गावणार. मोठी शिकून शिकून होईल मोठी शिकून शिकून. माईन भरारी आई पातळी होऊन, माईन भरारी आई पातळी होऊन. शाळेत तुझ्या लावली काम केलं
तुझ्या विना जन्माचे कोण घालवणार तुझ्या विना जन्माचे कोण घालवणार सांग ना आई मला कोण वाचवणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्माचे कोण घालवणार तुझ्या विना जन्माचे कोण घालवणार तुझ्या विना जन्माचे कोण घालवणार 4.5 महिन्याचा गर्भ होतो. 4.5 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर ही माणसं डॉक्टरकडे जातात. डॉक्टरकडे जाऊन गर्भाची तपासणी करतात, बाळाची तपासणी करतात. या देशातले अनेक डॉक्टर प्रामाणिक आहेत, पण काही भ्रष्ट राक्षसांनी, भ्रष्ट डॉक्टरांनी गर्भाची तपासणी करावी. गर्भाची तपासणी करून त्यांना सांगावं मुलगी आहे, मुलगी आहे म्हटलं की घरातल्या सर्व माणसांनी सांगावं डॉक्टरला मारा तिला. मारा म्हटल्याबरोबर ते मुलगी आपल्या माईला म्हणते सांग ना ग आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. आई तुझ्या हातात आहे बरं औषध घ्यायचं का नाही ते तू वाचव बरं आई. मला वाचून मारू नको गाई. का मारते गाई सांग ना आई का मारते. माझ्या खाण्यापिण्याचा खर्च जास्त होईल म्हणून मारते का. खाण्यापिण्याचा खर्च जास्त होईल म्हणून मारते का गाई. खरं सांगू आई उरलं सुरलं खाऊन जगेन मी ताज सुद्धा मागणार नाही फक्त मला जन्माला येऊ दे. हे आई माझ्या कपड्याचा जास्त खर्च होतो म्हणून मारते का ग. हे आई तुझ्या जुन्या साड्या असतात ना त्या जुन्या साड्या मी टेलर कडे घेऊन जाईल आणि त्या जुन्या साड्याचे कपडे शिवून मी घालीन बरं आई तुला नवीन कपडे नाही मागणार. हा आई माझ्या शाळेतल्या पुस्तकाचा खर्च जास्त येतो असं वाटत असेल ना दादाने वापरलेल्या जुन्या वह्या वापरून मी माझा अभ्यास करेन. जुनी पुस्तकं घेऊन मी अभ्यास करेन. मी नवी पुस्तकं सुद्धा मागणार नाही बरं आई मला फक्त जन्माला येऊ दे गाई. हा बरोबर आहे आई माझ्या लग्नाला हुंडा लागतो ना. हुंडा लागतो ना आई मी हुंड्यापुरते पैसे जमवून ठेवते काळजी करू नको. शनिवारी 12 वाजता शाळा सुटेल. 12 वाजता शाळा सुटली की मी तुझ्यासोबत शेतात खुरपायला येईल. शनिवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत काम करेल. रविवारी सुट्टी असते रविवारी दिवसभर काम करेल आणि 1.5 दिवसाची मिळालेली हजेरी मी साठवून ठेवेल आणि लग्नाच्या वेळेला ती मिळालेली हजेरी मी तुला मदत करेन बरं आई. माझ्या हुंड्याची काळजी करू नको बरं फक्त मला जन्माला येऊ दे. मला जन्माला यायचंय बरं आई. आई जन्माला येऊ दे बरं. पोरीच्या लक्षात येतं माईचं काही चालत नाही बापाच्या जवळ येते. बाबाला म्हणते बाबा गर्भातून बोलते बरं हे करू बाबा तुम्ही मला फक्त जन्माला येऊ द्या. मी 5वीला गेले की बाप नावाची कविता गाईल. शेतामध्ये माझी कोप तिला बोराटीची झाप. शेतामध्ये माझी कोप तिला बोराटीची झाप. राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर. काळी ऊसाची पाचट जगा मिळायाचा. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. ही कविता गाईन बाबा इंद्रजित भालेरावांची कविता आहे. माझा बाप मी गाण्यासाठी मला जन्माला यायचं आहे. माझ्या आईची सेवा करण्यासाठी मला जन्माला यायचं आहे. बाबा सांगू आई आई मी फुकटचा एक घास सुद्धा मरेपर्यंत खाणार नाही आई. लहान असताना तुझी सेवा करेन. तारुण्यावस्थेमध्ये मालकाची सेवा करेल आणि म्हातारपणामध्ये लेकरा बाळाची नातरुंडाची सेवा करेल. फुकटचा घास मी खाणार नाही फक्त मला जन्माला येऊ दे. खरं सांगू का तुम्हाला मुलीसारखं प्रेम तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी करू शकणार नाही. मुलीचं एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे. फक्त विनंती तिला गर्भामध्ये मारू नका. केवढं प्रेम आहे मुलीचं सांगू आपल्याला. मुलगी जेव्हा नांदायला जाते ना नांदायला जाते नांदायला जात असताना नवीन घरात जाणारी मुलगी
नवीन घरात जाणारी मुलगी, तिथे नवरा कसा आहे माहित नसतो, सासरा कसा आहे माहित नसते, सासू कशी आहे माहित नसते, कुणीच कसं आहे माहित नसताना सुद्धा ती जाताना काळजी करते ती आपल्या आईची. आई मी चालले खरं, पण आता तुझं कसं होईल. आपली काळजी न करता आपल्या मायबापाची काळजी करते ती मुलगी असते. नांदायला जाणारी मुलगी आईच्या जवळ येते आणि आईला म्हणते, आई अख्ख्या घराचा स्वयंपाक तू 9 वाजता करतेस, पण 2 वाजेपर्यंत भाकरी खात नाही. आई सकाळी सकाळी उठत जा, लवकर काम करत जा, पण 10 वाजता निहारी करत जा, म्हणते ती आई असते. त्या मुलगी सांगते नाही बाबा. मुलगी बाबाच्या जवळ येते, बाबाला म्हणायला लागली, बाबा शुगर आहे तुम्हाला, शुगर बीपी आहे, सकाळी सकाळी 2 गोळ्या घ्याव्या लागतात बाबा, त्याच्यासाठी काही खावं लागतं. मी तुम्हाला ताजी भाकरी करून देत होते बाबा, पण आता आईला तुम्हाला ताजी भाकरी जरी नाही करून देता आली, रात्रीची शिळी भाकरी घ्या, ताकात भिजवा, पण सकाळी सकाळी खाल्ल्याशिवाय राहू नका, म्हणते. बापाच्या गळ्याला पडून रडते ती मुलगी असते. लग्न झालं, नांदायला गेली. योगायोगाने दुर्दैवाने तिच्या नशिबात राक्षसासारखी माणसं मिळाली. कोणाच्या नशिबात कशी माणसं आहेत काही सांगता येत नाही. जनावरासारखी बेदम तिला मारहाण व्हायची, महाराज जनावरासारखं मारायची ती माणसं त्या लेकीला. दुसऱ्याच्या लेकीला जर तुम्ही मारत असाल आणि भागवताला समोर येऊन बसत असाल, तर तुम्हाला भागवत ऐकण्याचा नैतिक अधिकार कधीच पोहोचत नाही. कीर्तनाला समोर बसता, भागवताला समोर बसता, देवाची सेवा करता, आणि दुसऱ्याचं लेकरू जर तुमच्या घरात नांदायला आल्यानंतर त्याला जनावरासारखं मारता. तुम्ही माणसं आहात की हैवान आहात त्याचा विचार करणे काळाची गरज आहे. योगायोगाने आम्ही त्या गावाला कीर्तनाला जावं. आमच्या गावची मुलगी दिली, पत्ता काढत काढत त्याच्या घरी जावं. नेमकं आम्ही त्या घरी दरवाजात जावं, दरवाजातून आतलं दृश्य पाहावं. ती माणसं तिला जनावरासारखी काठीने मारत होती. आम्ही ते दृश्य पाहिल्याबरोबर परत फिरावं. आमच्या संयोजकाला सांगितलं, नको बुवा, हे माणसं वाईट आहे. असं वाटलं होतं आमच्या गावची ताई, आमच्या गावची मुलगी आहे, गेलं पाहिजे. आम्ही परत फिरल्याबरोबर ती मुलगी मधून आवाज देते, हे दादा परत जातो काय, थांब जरा. माझ्या माहेरचा महाराज माझ्या घरी आला असेल, माझ्या गावात आला असेल, तर चहा दूध पाजल्याशिवाय 2 घास खाऊ घातल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. थांब 10 मिनिट. 10 मिनिटांमध्ये या राक्षसांचा राग शांत होईल, यांचा मार बंद होईल, आणि 10 मिनिटांनंतर तुझी बहीण तुझ्यासाठी चहा दूध केल्याशिवाय राहणार नाही. थांब 10 मिनिट. 5-10 मिनिटांनंतर तो राग शांत व्हावा, आम्ही बसावं. माहेरचा महाराज आला म्हटल्यानंतर तिने विक्या दुधाचा चहा दूध करावा, आम्ही चहा दूध घ्यावं, आणि मग म्हणावं ताईला, आम्ही ताई निघतो आता, कीर्तन सुरू करायचंय, कथेची वेळ झाली, कीर्तनाची वेळ झाली. ती ताई म्हणते, आता ऐका, जा बरं दादा, कीर्तन झाल्यावर थांबणार आहेस का, येणार आहेस, थांबणार आहेस का, घरी जाणार आहेस का, इथेच थांबणार आहेस मुक्कामी. नाही ताई, जाणार आहे. जाणार आहेस ना, गाडी आहे ना. हो ताई आहे गाडी. रात्रीचा प्रवास आहे, व्यवस्थित कर बरं. हो ताई. घरी गेल्यानंतर आराम कर. हो ताई. सकाळी उठल्यानंतर सगळी कामं सोड, पण माझ्या आईकडे जा, माझ्या माईकडे जा, आणि सांग माझ्या माईला ताईच्या गावाला कीर्तनाला गेलो होतो, ताईला भेटून आलो म्हणून सांग. हो ताई, सांगतो ना. सकाळी सकाळी आईकडे जाईन आणि तुझ्या आईला सांगेन तुमची ताई भेटली म्हणून, आणि मग माझी आई विचारेल तुला ताईने चहा पाणी केलं का, सांग बरं चहा केला म्हणून. हो ताई, सांगतो ना. आणि मग माझी आई तुला विचारेल, सांग माझी ताई कशी आहे, तुला पांडुरंगाची शपथ आहे माझ्यासाठी खोटं बोल. माझ्या आईला सांग तुमची ताई खूप आनंदात आहे, सांगू नको माझ्या आईला ही माणसं मला मारतायत म्हणून. माझ्या बापाला आणि आईला सांगू नको रे, माझ्या लग्नासाठी 10 लाख रुपये खर्च केला माझ्या बापाने. 10 लाख खर्च करून माझ्या नशिबात ही राक्षसासारखी माणसं आली, आणि ही माणसं मला जनावरासारखं मारतात. हे जर माझ्या माईला आणि माझ्या बापाला कळलं तर माझी माय भाकर खाणार नाही, माझा बापही जास्त दिवस जगणार नाही. महाराज लोकांनी खोटं बोलायचं नसतं, पण तुझ्या बहिणीसाठी खोटं बोल. माझ्या माईला सांग तुझी ताई खूप आनंदात आहे. स्वतः दुःखात राहते, पण आपल्या मायबापाला कधीच दुःख देत नाही. ती मुलगी असते मायबाप. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये मुलगी आहे ना, त्यांना कळतं मायबाप प्रेम काय असतं. योगायोगाने तुमचा मृत्यू व्हावा, आणि मृत्यू झाल्यानंतर कोणीतरी सांगावं त्या पोरीला जाऊन, पोरी गेला तुझा बाप. दातकिळे बसेपर्यंत रडते, बेशुद्ध परीपर्यंत रडते. गावातल्या चौकात तो रिक्षावाला भांडवाला सोडतो, जात आहे तुझ्या घरी, बाप गेला तुझा.
सुसाट वेगात जाते, पदर पडलेला असतो, केस विस्कटलेले असतात आणि भिंतीला टेकवलेल्या मड्याला बापाच्या प्रेताला कवटाळू कवटाळू रडते ना आईला म्हणते, आई उठव ना बाबा ना, काय झालं बाबा, उठा ना, उठा ना बाबा, मी येणार म्हटलं तुम्ही पाठीवर यायचे हो, आणि आज मी तुम्हाला भेटायला आले तर तुम्ही एवढं स्वस्त कशात, उठा बाबा, तुम्हाला भेटायला तुमची हरणी आली म्हणते. आणि बापाच्या मड्याला कवटाळू कवटाळू रडते. ती फक्त आणि फक्त मुलगी असते, याच्याशिवाय दुसरं कोणी रडत नाही. मुलगाही रडतो आणि मुलगी रडते, पण मुलाचं रडणं पहा आणि मुलीचं रडणं पहा. म्हणून जी माणसं मुलीचा बाप आहेत, ज्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली, त्यांच्यासारखी नशीबवान माणसं जगात दुसरी कोणती नाहीत. मी 10 मिनिट याच्यासाठी घेतले आणि जवळपास 90 ते 95% लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. तुम्ही एवढे जण रडलायत म्हणून मला याचा आनंद वाटणार नाही. मला आनंद त्या दिवशी वाटेल ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये 4.5 महिन्याचा गर्भ असेल आणि गर्भ असताना घरातली सगळी माणसं तपासायला निघतील आणि तेवढ्यामध्ये तुमच्यापैकी एक जणही उठला, खबरदार गर्भाची तपासणी कराल तर माझ्याशी गाठ आहे. प्रशांत महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं होतं मुलीचा गर्भ तपासायचा नाही, आणि तुम्ही जर एवढ्यापैकी एकानेही विरोध केला आणि चिमुकल्या त्या लेकराचा जीव जर वाचला, तर त्या लेकराचा जीव वाचून जरी आम्हाला आशीर्वाद मिळाला, ती आमच्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. त्याच्यापेक्षा दुसरी कमाई करण्याचे कोणता उद्देश नाही बाबा. आणि खरं सांगू का, आमच्या कथेमुळे आणि कीर्तनामुळे जर गर्भातली काही लेकरं वाचत असतील, मुली वाचत असतील, तर त्या मुली गर्भातून आम्हाला आशीर्वाद देतील, महाराज तुमच्यामुळे आमचा जीव वाचला, बस तुमच्याही जीवाला काही होऊ नये. आणि या लेकराचा आशीर्वाद घेऊन आम्ही रात्री बेरात्री 200 किलोमीटरचा प्रवास करतोय. हा फक्त आम्हाला या चिमुकल्या लेकरांचा आशीर्वाद आहे. म्हणून जाता जाता हात जोडून विनंती करतो, आपल्या गर्भामध्ये आपल्या घरामध्ये जर एखादं बालक वाढत असेल आणि तपासणी करून जर ती मुलगी असेल, तर मुलीची हत्या कधी करू नका. म्हणून आज मुलींचं प्रमाण कमी झालं मायबाप. 1000 पुरुषाच्या 1000 मुलाच्या पाठीमागे 750 ते 750 मुली, हे जे सामाजिक रेशो बिघडण्याला जबाबदार कोण असेल, तर तुम्ही आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. हे चक्र नियतीनं बदललं नाही, हे चक्र तुम्ही आम्ही बदललं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या घरात स्त्री भ्रूण हत्या होऊ देऊ नका, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. कर्दम ऋषी आणि देवहूती मातेला अशा एकूण 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्या तरी चिंता नाही, आणि 9 मुलीच्या पाठीवरती 10वा मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे कपिल भगवान. बोलिये कपिल भगवान की जय. या 9 मुली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या 9विधा प्रकारच्या भक्ती आहे. श्रवणापासून तयार होणारी किंवा श्रवणापासून सुरुवात होणारी ही भक्ती आहे. श्रवण असेल, कीर्तन असेल, वंदन असेल, अर्चन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन अनेक प्रकारच्या 9विधा भक्ती आहेत. सूत्र असं आहे, जोपर्यंत 9 मुली होत नाही तोपर्यंत 10वा कपिल भेटत नाही. जोपर्यंत 9विधा प्रकारची भक्ती होत नाही तोपर्यंत 10वा भगवान तुम्हाला प्राप्त होत नाही. हा या कथेतला सिद्धांत आहे. 10व्याच्या रूपाने भगवान कपिल महर्षी प्रकट झाले. कपिल महर्षींनी फार काय केले याचा उल्लेख भागवतामध्ये पाहायला सापडत नाही, पण एके दिवशी माता देवहूतीने आपल्या आईने मुलाला प्रश्न विचारला, तंत्रागताहं शरणं शरणं. सांगा कपिल महर्षी, आपल्या जीवनामध्ये आपण कोणाला शरण जावं? आईने प्रश्न विचारावा आणि आईच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कपिल महामुनीने द्यावं. जसं भीष्म पर्वामध्ये महाभारतामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारावा आणि कृष्णाने उत्तर द्यावं. अर्जुन आणि कृष्ण यांच्यातला संवाद भगवद्गीता. तसं भागवतामध्ये कपिल महर्षींना आईने प्रश्न विचारावा, माता देवहूतीने प्रश्न विचारावा आणि देवहूतीने त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. असा दोघांचा प्रश्नोत्तराचा संवाद जवळपास 9 अध्यायाचा संवाद आहे. म्हणून ही भागवतातली कपिल गीता आहे. पहिला प्रश्न विचारला, मनुष्याने शरण जावं की नाही? कपिल महर्षी उत्तर देत आहेत, जरूर शरण जावं. दुसरा प्रश्न विचारला, कोणाला शरण जावं? कपिल महर्षीने उत्तर दिलं, देवाला शरण जावं. तिसरा प्रश्न विचारला, देवाला शरण जात असताना कोणाची मदत घ्यावी? कपिल महर्षीने उत्तर दिलं, देवाला शरण जायचं असेल तर संतांची मदत घ्यावी. पुन्हा प्रश्न विचारला, संतांची मदत केल्यानंतर काय होतं? कपिल महर्षी सांगतात, आपली दृष्टी बदलते. दृष्टी बदलली की सृष्टी आपोआप बदलते. संतांच्या संगतीत गेलं की जीवन बदलतं. अशा अनेक विषयाची चर्चा कपिल महामुनी आणि माता देवहूती यांच्यामध्ये होते आहे. अशी चर्चा करता करता पुढे कपिल महर्षी देवहूती सिद्धपूरला देवहूती मातेने आपला प्राणत्याग केला. म्हणजे सिद्धपूर या ठिकाणी, गुजरात मध्ये सिद्धपूर या ठिकाणी देवहूतीला गती मिळाली. म्हणून ते ठिकाण म्हणजे मातृगया नावाने प्रसिद्ध आहे.
दोन गया आहेत, एक मातृगया आणि दुसरी पितृगया. मातृगया ही गुजरातमध्ये सिद्धपूरला आहे आणि पितृगया ही बिहारला आहे. वडिलाचं पिंडदान हे पितृगयेला करावं, आईचं पिंडदान हे मातृगयेला करावं. आईचं पिंडदान गुजरातमध्ये, वडिलाचं पिंडदान बिहारमध्ये. पुढे फिरत 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 कपिल महर्षी कलकत्त्याला आले. कलकत्त्याला आल्यानंतर कालिका मातेची भेट झाली. कालिका मातेची भेट दर्शन करून पुढे कपिल महर्षी प्रवास करता 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 कलकत्त्याच्या पुढे काही अंतरावर गंगा भागीरथी माता, गंगा माता ज्या ठिकाणी सागराला मिळते आहे त्या ठिकाणाचं नाव आहे गंगा सागर रूप होते. ते ठिकाण म्हणजे गंगा सागर आहे. गंगा सागरला जाऊन कपिल महर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी आपला अवतार कार्य संपवतायत, देह त्याग करतायत. म्हणून गंगा सागर हे पवित्र तीर्थ आहे. ज्यांना जगन्नाथपुरीचं धाम करतो त्यावेळेला आपण गंगा सागराचं दर्शन करत असतो. सब तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार असं म्हणतात. कधी आपल्या आयुष्यात योग आला तर गंगा सागरला गेल्याशिवाय राहू नका अशी विनंती करतो. कपिल महामुनींच्या या अवतार कथेला मी याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तृतीय स्कंदातल्या एक दोन कथा सांगून आज आपण थांबतो आहोत. चतुर्थ स्कंदामध्ये मी आपल्याला उद्या ध्रुवचरित्राची कथा सांगणार आहे. पुढे 6व्या स्कंदामध्ये अजामिळ चरित्राची कथाही आपल्या पुढे ठेवणार आहे. सप्तम स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्राची कथा करून आपल्याला रामायणापर्यंत उद्या येऊन पोहोचायचं आहे. अर्थात आजची कथा याच ठिकाणी विश्राम असेल. आजच्या वाडीला पूर्णविराम देत असताना उपस्थित सर्व संत सज्ज श्रोते मायबाप आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आजची कथा याच ठिकाणी विश्राम. आरतीचे यजमान पुढे येतील, आरती प्रज्वलित करतील. तयारी होईपर्यंत आपण 2 मिनिटाचं भजन करायचं आहे. काही सूचना असतील तर त्या सूचना सांगा. पुन्हा विनंती आहे, ज्यांना आरती करायची इच्छा आहे ना, आपल्या पती समवेत आपल्या घरच्या समेत संयोजकाकडे नोंदणी करा आणि सर्वजण इथे आरतीला येऊन इथे आरती करा. महिला मंडळाला विनंती आहे, मागे मात्र तुम्ही कोणीही आरती प्रज्वलित करायची नाही ही सर्वांना विनंती आहे. आरतीचे यजमान पुढे येतील, आरती प्रज्वलित करतील. तोपर्यंत सर्वांनी मोठ्या प्रेमाने 2 मिनिटाचं संकीर्तन करायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव.